तर राम राम मंडळी, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण निघालेलो बघा, आपण चाललेलो म्हणजे मांढर देवीला. तर बऱ्याच दिवसात योग आलता जायचा. त्यात आपला अक्षयभाई आणि अनिकेत शेठ हे दोघं पण येणार होते. त्यामुळे आपण डायरेक्ट आता रूमवरून डायरेक्ट चाललेलो ऑफिसला. पहिलं म्हणलं आपल्या दन्नाला फुल करून घ्यावं. मग ओके मध्ये काय पंपाव घातली तिला, ओके मध्ये फुल करून घेतली. मग आता म्हटलं चला करावा आपला पुढचा प्रवास चालू, कारण की निघायला पण आपल्याला बराच उशीर होऊन गेलता, कारण की सकाळचं लवकर जायचं होतं. पण जरा काय कामांमुळं झाला वेळ जायला. त्यामुळे आता म्हटलं चला, वेळ झालाय पण आता जायचं तर आहेच. तर निघालो आपलं. तसं लवकर गेलो कसं लवकर फिरून बिरून पण होतं ना. त्यात आपण काय लवकर असंच निघाल्यामुळे एवढं ट्रॅफिक पण नव्हतं आज बऱ्यापैकी. मग चाललेलो पटपट. काय फायनली कात्रजचा बोगदा आपल्याला आलाच. काय नंतर ना बोगद्यात घुसल्या घुसल्या जे विषय जे होता खोल. पण इकडे आता कसं आहे, थंडीमुळे व्हायचं धुकं दिसत होतं जास्त. पण धुक्यांपेक्षा म्हणजे कसं आहे, ते काय एवढं तेवढं चालायचंच म्हणलं. नंतर ना मग आपण डायरेक्ट बोगदा क्रॉस करून आता डायरेक्ट आलो खेडशिवापूरला, कारण की खेडशिवापूरला आल्यावर कसं बराच वेळ झाला आपण थांबलो पण नव्हतं. आता म्हणलं आणि शेटनं पण काय खाल्लं नव्हतं, म्हणलं पाहिजे चहा बी पिऊन घ्यावा मस्तपैकी. मग काय चहावर ताव मारला, परत म्हटलं आता पुढचा प्रवास आपला आता चालू करावा. नंतर ना परत पुढे येऊन खंडाळ्या घाटात तिथे येऊन थांबलो. तेव्हा जरा पाणी घेतलं. कसं आहे, जरा लांबचा प्रवास असल्यामुळे थांबत थांबत गेलेलं बरं पडतं. त्यात हे बाबा जाताना एका गावात बाकडा बसलेलं दिसलं. त्याच्यावर असं आठवलं की ही म्हणजे शेवटची पिढी चौकात बसणारी. संपलं नाही तर बघा काय आता, हे फक्त गोष्टी गावाकडे बघायला भेटतात हो. शहरात विषयच नसतो एवढा. फायनली आपला पुढचा प्रवास चालू झाला, म्हणजे मेन प्रवास जो की झाला काळोबाचा घाट चालू आपला. मग काय ओके मध्ये असं, त्यात कसं पाऊस नसल्यामुळे जरा बकास बकास वाटतं, पण ठीक आहे. त्यातली त्यात बऱ्यापैकी हिरवळ पण होतीच. जाऊ दे म्हणलं चांगलंय. मग काय फायनली पण आपण उलट्या बाजूनं वरती गेलतो, त्यामुळे जरा म्हणलं फिरून तर जावं लागणारच आहे. कारण की ह्या बाजूने गेले की आपल्याला 2 नगर क्रॉस करावे लागतात, जे की पुढं आपल्या वायमार्गे आलं की एवढं काय ताप पडत नाही. जाऊ द्या म्हणलं चालतंय चला. त्यात इकडे रस्त्याची कामं चाललेली अर्ध्यात ना, त्यामुळेच म्हणलं कसं गाडी सावकाश चालवली बरे. तुम्ही पण जरा दक्षता घ्या, कारण की ह्या मार्गे रोडचं काम आपलं चालू असल्यामुळे इकडून कसं जास्त येऊच नका तुम्ही सहसा करून तरी. बऱ्यापैकी निम्म्यातनं पुढं काम झालंय, त्यामुळे काय एवढा विषय नाही, पण होईल आता ते पण खालचं काम. एवढ्या लवकर तर ह्या रोडनं तुम्ही येऊ नका असं माझं म्हणणं आहे. नंतर फायनली आपण आज खबडदबड करत आपण डायरेक्ट पोचलो वरती मंदिराच्या तिथे पायथ्याला. नंतर ना आपले माग मस्तपैकी डायरेक्ट गाडीवर मंदिरापर्यंतच नेलते, त्यामुळे काय विषयच नव्हता, चालायचा लय. मागच्या बाजून डायरेक्ट मंदिरापर्यंत गाडी जाते बघा आता. हे बघा खाली आपण तिकीट काढून घेतलं आपलं, कारण की इथं आले की गेट पास काढावा लागतो गाड्यांचा. कुठलीही गाडी आणा तुम्ही, 2 व्हीलर आणा 4 व्हीलर आणा. फायनली मंदिराच्या मागच्या साईडवर आपण गाडी पार्किंग लावून लावली, डायरेक्ट आलो मंदिरात दर्शनासाठी. तर तिथं रांग काय एवढी जास्त नव्हती, त्यामुळं मस्तपैकी आपल्या रांगात थांबून म्हटलं आता दर्शन नीट घ्यावं. आता विषय कसा होतो, इथं आता मोबाईल अलाउड नसल्यामुळं आपण आतलं व्हिडिओ शूट करू शकत नाही. फायनली आपण दर्शन घेऊन बाहेर आलो. मग काय तिथनं पुढं म्हटलं बाकीच्या पण सगळ्या देवांची दर्शन करून घ्यावेत. मग काय सगळ्या देवांची दर्शनही करून झाली. शेवट मग आता म्हणलं चला आपला परतीचा प्रवास चालू करावा, कारण की उशीर पण खूप होत चाललेला. काय फायनली परत एकदा अजून आपल्या देवीचं दर्शन घेतलं. तर चला म्हणलं निघावं आता इथून. काढली गाडी आणि निघालो आपलं माघारी. कसं आहे, परत जायला पण आपल्याला उशीर होणार होता, कारण की आपल्याला पुन्हा गाठायचा तो इथून. जवळ नाही, लांब आहे भरपूर, त्यामुळं म्हणलं होईल एवढ्या लवकरच निघावं. त्यात वातावरण पण असं मस्त होतं, एवढं बी असं नाही की काय असं वाटेल. त्यात आणि जाता जाता आपल्याला एक व्ह्यू दिसतो, तो म्हणजे घाट उतरताना बघा दोम डॅमचा. असला मस्त व्ह्यू दिसत होता ना या घाटातून, की बसच सांगूच शकत नाही. तुम्ही एकदा जर इकडे कोण नसेल आलं तर एकदा हा पॉइंट तुम्ही एकदा अनुभवा. मस्त आहे. त्यात जाता जाता
इथं गँग बसले होते आपण त्यांच्यासाठी पण खायला आणलेलं. तर त्यांना पण थोडं खायला द्यावं तर म्हणलं चला निघावं कारण की आपल्याला पण भूक लागली होती. काय म्हणलं आता पहिलं ह्यांना द्यावं नंतर आपण जेवणाचं बघावं म्हणलं आपल्या. आणि जाताना बघा हे घाटाच्या मधोमध्येच बसलेले असतात सगळे. तुम्हाला हे आवश्यक कधी जमलं तर ह्यांना खायलाही देत जावा. फक्त एवढंच की इथं घाण करत जाऊ नका म्हणजे बाकीच्या गोष्टी काय असतील ते. आपण फायनली त्यांना खायलाही दिलं ना, आता म्हणलं चला आपण निघावं इथून. त्यांना सगळ्यांना बाय बाय करून आपण फायनली आलो खाली उतरून. आलो त्यावेळेला आपण सातारा रोडला निघालो खाली वाय सातारा रोडला. तिथं बघा मानसी हॉटेल म्हणून आहे. चिकन क्वालिटी एक नंबर आहे बघा इथं. एक नंबर म्हणजे विशेष खोल होता. मला पण पहिला एवढा विश्वास बसत नव्हता अनलिमिटेड आहे म्हणजे मला वाटलं एवढं नसेल क्वालिटी पण जेवण केल्यानंतर मस्त वाटले एकदम. तुम्ही कधी आला तर इकडे एकदा जेवण नक्की करा. फायनल चला आपण इथंच आपल्या दिवसात शेवट करून भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.